पाहूयात आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल. फडणवीसांचा हितचिंतक, मराठी पंतप्रधान होणार असेल तर पाठिंबा. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा. दोघांमध्ये बाकीचे गोंधळ घालतायत. अमित शहांचं शिंदेंवर निशाणा, तर आधी तुमचा पक्ष सांभाळा. सत्ताधाऱ्यांचा पलटवार. टीईटीच्या पेपरफुटी प्रकरणी मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्या. विरोधकांचा हल्लाबोल, तर एसआयटी मार्फत तपास सुरू. आगामी काळात टीईटीसह इतर परीक्षा ऑनलाईन करण्यासाठी समिती गठीत करणार. दादा भुसेंची सभागृहात माहिती. नसरापूरचा क्रूरकर्मा भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा. 16 दिवसात आरोपपत्र, 2 महिन्यात ऐतिहासिक निकाल. फडणवीसांनी मानले पोलीस आणि कोर्टाचेही आभार. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. दोन्ही आरोपींना घेऊन पुन्हा सीन रिक्रिएट करणार. सरकारी वकिलांची माहिती, तर केतनच्या हत्येचं मीडिया ट्रायल सुरू आहे. आरोपींच्या वकिलांचा आरोप. राज्य सरकारनं दिलेली शेतकरी कर्जमाफीची उद्याची डेडलाईन हुकणार. राज्यपालांच्या सहीचं कृषी मंत्री दत्ता भरणेंनी विधानसभेत दिलं कारण. 5 जुलैनंतर कर्जमाफी जाहीर होणार असल्याची दिली माहिती. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर, तर जळगाव आणि परभणीला पावसानं झोडपलं. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी 8 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. चंपत राय यांचा जबाब नोंदवला. आरोपींची केस न घेण्याचा अयोध्येच्या वकिलांचा निर्णय.